नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्यावरती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो थ्रू मराठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे टेन्सची लास्ट कॅटेगरी. आपण स्टेप बाय स्टेप सिंपल प्रेझेंट टेन्स पासून स्टेप बाय स्टेप टेन्सेस शिकत आलोय. पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस आपण कसे बनवायचे आहेत ते शिकत आलोय. आज आपल्याला लास्ट कॅटेगरी बघायची आहे, ते म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. सगळ्यात पहिले हे समजून घ्यायला हवं आपल्याला की फ्युचर परफेक्ट टेन्सची आयडेंटिटी काय असते. तर फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्सची सेंटेन्सेस बनवत असतो, त्याचे यूज करत असतो. तर पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस आपल्याला कशा प्रकारचे असतात किंवा कशा प्रकारचे बनवायचे हे सुद्धा आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिले बघूया आपण स्ट्रक्चर. या ठिकाणी स्ट्रक्चर मी काढलंय. तर सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, म्हणजे एक असो किंवा अनेक असो, आपल्याला विल हॅवचा यूज करायचा आहे. आणि कंप्लीट झालेल्या म्हणजे परफेक्ट म्हणजेच काय, एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल, भविष्यात असो, प्रेझेंटमध्ये असो, पास्टमध्ये असो, पूर्ण या गोष्टीसाठी आपण बीनचा यूज करत असतो पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेससाठी. आणि कुठलंही पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स असो, कुठलाही पॅटर्न असो, आपण त्यामध्ये V3चा यूज करतो. तर हे आपल्याला अगदी सोपं स्ट्रक्चर आहे. जसं विल हॅव आणि बीनचा आपल्याला यूज करायचं आहे, वर्बचं थर्ड फॉर्म. आणि तुम्हाला जर सब्जेक्ट टाकायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बाय टाकून पुढे सब्जेक्ट टाकू शकता. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. तुम्हाला माइंडमध्ये स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं असेल ना इंग्लिश, तर आपला स्पोकन इंग्लिश कोर्स आणि इंग्लिश ग्रामर कोर्स दोन्ही सुद्धा लॉन्च झाले आहेत. येवले अकॅडमी ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. त्यावरती तुम्हाला दोन्ही सुद्धा कोर्स मिळतील, अगदी कमी प्राईसमध्ये आहे. तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही कोर्स घेऊ शकता आणि घरबसल्या शिकू शकता, किंवा तुम्हाला जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती स्टेप बाय स्टेप व्हिडिओसुद्धा बघू शकता. सोबतच आपण 1 जानेवारीपासून एक सिरीज चालू करतोय डे 1 पासून, कारण बरेचदा आपल्याला हे माहीत नसतं की नेमकं सुरुवात कुठून करायची. हे प्रश्न डोक्यामध्ये असतो की नेमकं मॅम सुरुवात कुठून करायची, आम्हाला इंग्लिश तर शिकायचं आहे, आमचं क्लासेस जॉईन करणं पॉसिबल नाही आहे, तर सुरुवात कुठून करायची तेच आपण 1 जानेवारीपासून चालू करणार आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या सर्व गोष्टी आपण डे 1 पासून चालू करूयात. ती सिरीज फॉलो करायला विसरू नका. तर या ठिकाणी आजचा टॉपिक आपण शिकतोय तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. इकडे येऊया, आता चालू करूया आपला टॉपिक. पहिला सेंटेन्स आहे, यामध्ये बघू शकता तुम्ही, द एक्झाम रिझल्ट्स विल हॅव बीन डिक्लेअर्ड बाय देन. बघा, तेव्हापर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर केले गेलेले असतील. म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण केली गेलेली असेल, कोण करेल त्याचं एवढं काम नाही आहे आपल्याला. आपल्याला महत्त्वाचं आहे रिझल्ट, ॲक्शन महत्त्वाची आहे की रिझल्ट तेव्हापर्यंत, किंवा असं बोलताना आपण म्हणत असतो ना, हां तेव्हापर्यंत तर आम्ही पोहोचलेलो असेल, किंवा आम्ही तिथपर्यंत काम पूर्ण केलेले असेल. अशा प्रकारचं सेंटेन्स हे सुद्धा आहे की तेव्हापर्यंत परीक्षेचे निकाल जाहीर केले गेलेले असतील. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊया आपण. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द रिझल्ट विल हॅव बीन इम्प्रूव्ड बाय द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांकडून निकाल सुधारले गेलेले असतील. यामध्ये फक्त विल हॅव बीनचा आपण यूज केलाय आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म इथे यूज केलाय. द न्यू एम्प्लॉईज विल हॅव बीन ट्रेन्ड बाय नेक्स्ट वीक. नवीन कर्मचाऱ्यांना पुढील आठवड्यात प्रशिक्षण दिले गेलेले असेल. एखाद्या कंपनीमध्ये तो सांगतोय बॉसला की जे न्यू एम्प्लॉईज आहेत ना त्यांना प्रशिक्षण दिले गेलेले असेल, म्हणजे ते त्यांना देऊन झालेले असेल. यासाठी आपण भविष्यातल्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतील असं सांगण्यासाठी अशा प्रकारचे सेंटेन्स बनवत असतो. द पेशंट विल हॅव बीन ट्रीटेड बाय द डॉक्टर. रुग्णांचे डॉक्टरांकडून उपचार केले गेलेले असतील. द पेशंट विल हॅव बीन ट्रीटेड बाय द डॉक्टर. द चाइल्ड विल हॅव बीन, बघा, वॅक्सिनेटेड बाय द नर्स. बालकाला नर्सकडून लस दिली गेलेली असेल. द चाइल्ड विल हॅव बीन वॅक्सिनेटेड बाय द नर्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, द पेमेंट विल हॅव बीन प्रोसेस्ड बाय द बँक. बँकेकडून पैसे प्रक्रिया केले गेलेले असतील. द ऑफर विल हॅव बीन ॲक्सेप्टेड बाय द क्लायंट. ग्राहकाकडून ऑफर स्वीकारली गेलेली असेल भविष्यामध्ये. द फायर विल हॅव बीन एक्सटिंग्विश्ड बाय द फायर
फायटर्स, अग्निशामक दलाकडून आग विझवली गेलेली असेल भविष्यामध्ये. द वॉटर विल हॅव बीन फिल्टर फॉर ड्रिंकिंग, पिण्यासाठी पाणी फिल्टर केले गेलेले असेल. द स्टेज विल हॅव बीन प्रिपेअर्ड फॉर द इव्हेंट, कार्यक्रमासाठी मंच तयार केले गेलेले असेल किंवा केला गेलेला असेल. द अप्लिकेशन विल हॅव बीन रिव्ह्यूड बाय द कमिटी, अर्ज समितीकडून तपासले गेलेले असतील. या ठिकाणी कमिटीकडून तपासले गेलेले असतील असं सुद्धा आपण म्हणतो, म्हणजे भविष्यामध्ये ती गोष्ट पूर्ण केल्या गेलेली असेल अशा अर्थाने आपण हे सेंटेन्सेस बनवत असतो. दिस इज युअर होमवर्क, आणि तुमच्या होमवर्कसाठी 3 सेंटेन्सेस यामध्ये आपण काढले आहेत. जसं बँकेकडून पैसे प्रक्रिया केले गेलेले असतील, शेतकऱ्याकडून शेतांना पाणी दिले गेलेले असेल, गायक समूहाकडून गाणे गायले गेलेले असेल, भविष्यामध्ये पूर्ण झालेले असेल. असे 3 सेंटेन्स तुम्हाला करून कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही सजेशन असतील तुमचे, तुम्हाला काही समजत नसेल किंवा काय समजतंय, ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला कॉमेंट्समध्ये कळू शकता, जेणेकरून मलाही समजेल तुम्हाला कितपत समजतंय. तर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी आपण थांबूया, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.